नमस्कार. ऋतुजा सोनटके यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हे बघा, तुम्हाला दिसत असेल मी फवारा घेऊन फवारत आहे. त्याचं कारण असं आहे की हे म्हणजे आमचे मिस्टरच फवारत होते. 4-5 फवारे झाले पण होते फवारून, पण शेवटच्या ह्याला काय झालं, अचानक त्यांनी जे फवारता फवारता त्यांच्या पायाला खाली काहीतरी काठी वगैरे लागली होती. आणि ते त्यांच्या पायाला अचानकच मग ती काठी लागल्यामुळे रक्त वगैरे येईल, तर मग त्याच्यामुळे त्यांना फिरता पण येत नव्हतं आणि चालता पण नीट चिखला पण येत नव्हतं. आणि ते पाऊस पडल्यामुळे जास्तच चिखल झाला होता. फार एकदम पाय पूर्ण मातीत घुसत होते. पण ती काढायचं म्हणलं तर जाम कष्ट लागत होतं म्हणल्यासारखं आहे. त्याच्यामुळे मग मीच म्हणलं द्या, मग मी फवारते, मला सांगा म्हणलं कसं फवारायचं काय नाही, म्हणजे शिकणं पण होईल आणि आपलं काम पण होईल. उगाच पुन्हा परत घरी जा, नंतर अजून दुसऱ्या दिवशी तेवढ्यासाठीच या, आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी अजून लाईटीची पाळी बदलणार होती, संध्याकाळची पाळी होती, मग लांबून 2 घागरी आणाव्या लागल्या असत्या. आणि त्याच्यामुळे म्हणलं मला सांगा फवारायचं वगैरे काय ते, मी मग फवारीन बरोबर. तुम्ही आहे तर सांग, काय चुकलं वगैरे तर सांगायला. मग त्यांनी पण म्हणले बघ, तुला होत असेल तर कर, नसेल तर राहू दे. म्हणलं नाही, म्हणलं मला येत आहे म्हणलं करायला, मी करते म्हणलं, तुम्ही फक्त सांगा लांबून कसं करायचं काय नाही ते. मग त्यांनी सगळं औषध वगैरे मिक्स करून दिला. त्याचा पण व्हिडिओ आपण बनवला होता, पण माझ्याकडून चुकून ते डिलीट झाल्यामुळं म्हणलं जाऊ दे, म्हणलं आपल्याकडे जेवढं आहे तेवढंच आपण दाखवूया, शेअर करू आपल्या फॅमिलीसोबत, म्हणून मी हे व्हिडिओ टाकत आहे. याचं कारण एवढंच आहे की कोणत्याही अडचणीत कधीच मागं हारायचं नाही. काय तेवढं मोठं काम नसतंय, काही लहानच असतंय. त्याचं म्हणजे कसं करायच्या आधीच ते काम एवढं मोठं वाटतंय ना, ते मला होईल का असं वाटतंय, पण काही नसतंय. फवारायचं सुद्धा एकदम सोपं असते, फक्त आपल्याला समजायला पाहिजे कसं असतं. पैप किती काकरी इकडे घ्यायचं, किती काकरी तिकडे घ्यायचं, दुसरं काय टेन्शन नसतं. मग त्यांनी औषध वगैरे भरून दिलं, केलं, पाणी पण हे करून दिलं, उचलून पण त्यांनी स्वतः दिलं, कारण एकट्याला फवारा उचलत नाही, पाठीवर घ्यायचं असते ना, त्याच्यामुळे एकट्याला उचलत नाही. त्याला उचलताना आणि हे बघा आपलं सोयाबीन किती छान आले, एकदम असंच दाट आले सगळीकडे, आणि कमरेला लागते इतकं त्याची उंची आहे. आणि ते फुलाच्या प्रोसेसमध्ये आहे सध्या आता सोयाबीन, त्याच्यामुळे आपल्याला त्याची फवारणी करायची होती. आता जर फवारणी केली नसते तर मग ते फुलं जे येतात, आता नवीन येईलेत फुलं, ते पण गळून गेले असते. आणि ही जे सध्या पाऊस चालू आहे एकदम बारीक रिमझिम, त्या पावसात ना आळ्या तयार होतात ह्या सोयाबीनवर. आणि त्या आळ्या आहेत ती सोयाबीनचे पानं वगैरे खाऊन टाकतात. त्याच्यामुळे ती व्हायच्या आधी म्हणून ती फवारण्यासाठी आपण ती टॉनिकची फवारणी केली होती, चालू होती सोयाबीनची. आणि त्याच्या मागं आधी 15-20 दिवसाखाली तणनाशकची पण फवारणी केली होती आपण, आणि टॉनिकची फवारणी. आता सध्या सगळ्याच प्रत्येक झाडाला फुलं वगैरे दिसत आहेत. आणि आपली सोयाबीन पण बघा तुम्ही किती एकदम दाट आहे. आणि बघा मी फवारून परत येते, म्हणजे एक पट्टा संपला माझा, दुसरा पट्टा चालू आहे. तर बघा, हे दिसतच असेल तुम्हाला कसं फवारायचं काय नाही. आणि एवढंच आहे की फवारताना तुम्ही पण मास्क वगैरे वापरत जा. मी काय मास्क घातला नव्हता. तुम्ही म्हणसाल मग आम्हाला दुसऱ्याला सांगते आणि स्वतः म्हणजे काय केले, तसं काही नाही. मी माझा मास्क घरी विसरला होता, त्यामुळे मी काही घातला नाही. म्हणजे एकच हे आहे तर काय टाईम लागणार नाही, फक्त 5-6 मिनटाचं काम आहे, म्हणून मी तेवढं लक्ष दिलं नाही. पण तुम्ही फवारताना मास्क वगैरे घालत जा, म्हणजे त्याचं आपल्याला इन्फेक्शन होणार नाही, नाकात वगैरे जाणार नाही, त्याची काळजी घ्यायला पाहिजे. आणि हे औषध काय तेवढं म्हणजे असं ह्याचं नव्हतं, विषारी नव्हतं, कारण हे टॉनिकचं औषध होतं, एक साधारण होतं, त्याच्यामुळं मी पण तेवढं काही हे केलं नाही. पण बाकीचे जे फवारणी असतात वेगवेगळ्या, ते थोड्या विषारी वगैरे औषध असते, त्याच्यामुळे त्याची जास्तच काळजी घ्यायला पाहिजे. बघा हे असं फवारा होतं. आणि त्यावेळेस मी माझ्या तोंडावर वारं त्या साईड नव्हतं, म्हणून तोंडावर औषध यायला म्हणून मी हात लांब करून थोडं फवारत होते. एकदम म्हणजे कसं, औषध विषारी जरी नसलं तर त्याचा वास एवढा येतो ना, ते नाकात घुसला एकदा की लई डोकं दुखायला वगैरे चालू होते. त्याच्यामुळे मी ते पाईप लांब धरून फवारत होते. पण मला पण
मला पण एवढा आनंद झाला ना विचारूच नका. म्हणजे मलाही फवारायला येतं आहे एवढं मला समजलं त्यावेळेस. म्हणजे फवारायचं पण तेवढं काय अवघड नाही. अवघड तर सगळंच असतंय पण होऊन जाते. हे बघा, मी ते कोरफडचं झाड लावलं होतं. म्हणजे घरात कसं आमच्या घरात लावायला जागा वगैरे काय नाही, त्याच्यामुळे कोरफडचं झाड लावलेलं. आणि त्याच्या साईडला असा पुदिना, हे बघा पुदिनाचं पण झाड आहे. पुदिना पण लावलेला. त्याची पानं मी घरी तोडून नेली होती एका दिवशी, त्याच्यामुळे आता सध्या पानं दिसत नाहीत. मी पुदिनाचं झाड आहे. आणि त्या साईडला पलीकडे आता दिसेल तुम्हाला आंब्याचं पण झाड आलं. आणि चांगलं हो का, हे बघा आंब्याचं झाड. हा आंबा आहे ना आंबट अजिबात नाही, एकदम गोड आंब्याची कोय लावली होती, त्याच्यामुळे आंबा हा खूप छान आहे. गोडच्या गोड, म्हणजे कच्ची कैरी जरी खाली तरी ती गोडच लागणार आहे, एवढा गोड आंबा आहे तो. आणि बघा मी ते पण पट्टा संपवून परत अजून एकदा फिरलेली आहे. आभाळ पण बघा, ढग वगैरे होते. त्या दिवशी पण पावसाचा अंदाज होता, पण पाऊस फवारताना नव्हता म्हणून नव्हता, त्यामुळं काही तेवढं टेन्शन आलं नाही. हे आमचं बोर आहे शेतातलं. हे बघा एवढं डमका इथला सोयाबीन गेलेला आहे, म्हणजे इथलं बीज उगवून आलं नाही. आणि त्यांनी म्हणत होते मी जर कधी नसेल तर तू फवारशील का, म्हणून मी माघारी फिरून त्यांना हो नक्की म्हणून सांगत होते. हो का. आणि हो काही मिरच्याचं झाड मी एक 10-12 मिरच्याची रोपं लावलेत. हे बघा, कारण मिरची बघताय ना तुम्ही किती महाग झाले, 40 रुपये पाव किलो. आणि खाली ती थोडंसं खाली खाली पण आपलं एक 2 मिरच्याचे झाड आहेत, त्यातून घर भागतंय, पण तरी पण अजून लावा म्हणलं. हे बघा, आणि हे पेरूचं झाड आहे, एकच आहे पण खूप पेरू लागतात आणि गोड पण आहेत पेरू. हे बघा पेरू. मी तर शेतात आली की पहिलं इथं येऊन पेरू आहेत का नाही बघायचं. कोणता तरी एखादा पेरू पिकलेला असला तोडायचा, तो खायचा आणि मगच आपलं कामाला लागायचं. चला तर मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. आणि काही विचारायचं असेल, काही सांगायचं असेल तर नक्की कमेंट करत जावा, मी त्याचा रिप्लाय आवर्जून देईन. पण प्लीज सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. चला नंतर पुढच्या व्हिडिओत भेटूया आपण. धन्यवाद.